थांबा म्हणजे दोन एक घंटा मग तिकडे थांबवा मग हा इथं थांबत नाही तिकडे बाहेर थांबतो बाहेर थांबा मी तुम्हाला जेव्हा म्हणा येस बरं प्रत्यक्ष बोलूनच घेऊ आपण येस सुरू आहे का सर नमस्कार रबा अट्टल कॉलेज गेवराई यांच्या वतीनं हा जो विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन मार्गदर्शनाचा उपक्रम सुरू केलेला आहे या उपक्रमासाठी सदरील कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर रजनी शिखरे मॅडम या उपक्रमाचे संयोजक तथा आमचे मित्र प्राध्यापक हनुमंत हेळंबे सर आणि या उपक्रमासाठी समन्वयक म्हणून आम्हाला मदत करणारे समाधान इंगळे सर या सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि या प्रशिक्षणासाठी किंवा या सेशनसाठी जे उपलब्ध असणारे सर्व विद्यार्थी आहेत या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आजच्या विषयामध्ये संयोजकाकडून मला सुचवण्यात आलं होतं की स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी या विषयावर विद्यार्थ्यांशी थोडंसं आपण बोलावं. तर स्पर्धा परीक्षा हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आणि विशेष करून कॉलेज जीवनातील विद्यार्थ्यांसाठी एक कुतूहलाचा, आकर्षणाचा आणि तितकाच उत्सुकतेचा विषय असतो. हव्यास सर्वांनाच असतो या गोष्टीचा, परंतु मार्ग कोणता, मार्गस्थ कसं व्हायचं, मार्गक्रमण कसं करायचं यासाठीही बरीच साशंकता असते, धडपड चालू असते आणि नेमकी जर दिशा सापडली नाही तर बऱ्याचशा वेळा गोष्टीतल्यासारखं ते कोल्याला द्राक्षे आंबट अशी अवस्था होते किंवा प्रयत्न करूनही अपेक्षित यशापर्यंत कधी कधी विद्यार्थ्यांना पोहोचता येत नाही. तसं जर विचार केला तर स्पर्धा परीक्षा ही काय आहे? स्पर्धा परीक्षा ही सामान्य अभ्यासक्रमाचं जे शैक्षणिक वर्ष असतं यापेक्षा थोडी वेगळी असते. एक विशिष्ट शैक्षणिक पात्रता प्राप्त झाल्यानंतर तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी क्वालिफाय होता आणि त्यानंतर त्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं असतं. तिथे कोणत्याही प्रकारे एक कट ऑफ पॉईंट्स हा नसतो की इतके पर्सेंटेजमध्ये आम्ही पास होऊ, इतक्या पर्सेंटेजमध्ये आम्ही तिथून क्वालिफाय डिस्क्वालिफाय होऊ. यापेक्षा तिथे वेगळा क्रायटेरिया असतो. अगदी विद्यार्थ्यांच्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही स्पर्धेमध्ये, क्रीडा स्पर्धेमध्ये जसं खेळता क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये की समोरच्या टीमने किती स्कोअर केला त्यावरून तुम्ही त्यांना जर ओव्हरकम केलं तर तुम्ही विजयी विनर होऊ शकता. अगदी तीच अवस्था आहे की या स्पर्धा परीक्षेमध्ये तुमचे जे सहकारी स्पर्धक आहेत यांच्यापेक्षा तुम्ही स्वतःला बेटर सिद्ध केलं तर त्या स्पर्धेमध्ये, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही यशस्वी होत असता. म्हणजेच लास्ट इयरला 700 पैकी 520 वाला विद्यार्थी क्वालिफाय म्हणून अधिकारी असेल, परंतु दुसऱ्या वर्षी 522 वाला पण क्वालिफाय नसेल, अशी अवस्था स्पर्धा परीक्षेत असते. म्हणून तुम्हाला यावेळी प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करावं लागतं. दुसरा मुद्दा आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला केवळ एकदा सिद्ध करून भागत नाही तर वारंवार स्वतःला सिद्ध करावं लागतं. म्हणजे पूर्व परीक्षेचा टप्पा आहे, त्यानंतर मुख्य परीक्षा आहे, त्यानंतर मुलाखत आहे. जर आवश्यकता असेल तर मुलाखतीपूर्वी पदाच्यानुसार शारीरिक क्षमता चाचणी आहे. मुलाखतीनंतर परत तुमची मेडिकल टेस्ट आहे आणि ह्या सर्व पार केल्यानंतर तुम्ही त्या सर्व टप्प्यांवर क्वालिफाय झालात तर तुम्ही अधिकारी म्हणून निवडले जातात. अशा प्रकारे साधारणतः स्पर्धा परीक्षांचं स्वरूप असतं. मग ती राज्य लोकसेवा आयोगाची असू द्या, केंद्र लोकसेवा आयोगाची असू द्या किंवा अन्य कुठलीही असू द्या, साधारणतः हा टप्पा असतो. मग या स्पर्धा परीक्षेची तयारी आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी करायची की नाही, आणि जर करायची तर कशा पद्धतीने करायची हा एक मोठा विषय असतो. तर मग अशा वेळी
स्पर्धा परीक्षांची तयारी करताना सगळ्यात पहिलं आहे की तुमच्याकडे त्यासाठी इच्छाशक्ती असली पाहिजे, तुमची त्याबद्दल मानसिक तयारी निर्माण व्हावी आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत आणि हे प्रयत्न करताना त्यामध्ये सातत्य असावं. आणि जर हे सातत्य असेल तर तुम्ही यशाच्या मार्गापर्यंत जाऊ शकता. अन्यथा मग केवळ स्पर्धा परीक्षेसाठी उत्सुकतेपोटी गेले आणि एक महिना 4 महिन्यासाठी जर तुम्ही अभ्यासक्रम करणार असाल तर मग यामध्ये यशाची शाश्वती नक्कीच नाही. जसं की आपण कुठल्याही गोष्टीचा विचार करतो की एक जीवनामध्ये टप्पे असतात पहा, हेतू असतो, उद्देश असतो, उद्दिष्ट आणि ध्येय. की हेतू कसा असतो, एक तात्पुरता असतो की तो तेवढा तात्पुरता प्राप्त झाला की संपून जातो. उदाहरणार्थ अगदी आजच्या मीटिंगसाठी तुम्हाला वेळेवर पोहोचायचं म्हणून 5 मिनिटं तुम्ही धावपळ केली, पोहोचलात, तुमचा हेतू संपून जातो. उद्देश असेल तर त्यामध्ये मोठा भाग असतो की ज्यामध्ये उदाहरणार्थ आजच्या संयोजकांनी आयोजित केलेलं जे अभ्यासक्रमाचं सत्र आहे हे सलग आठवडाभर चालवायचं आहे, हा एक उद्देश आहे आणि त्यासाठी सर्व जुळवाजुळव आहे. उद्दिष्ट ही त्यापेक्षा मोठी असतात जे वर्षानुवर्ष प्रयत्न करूनही प्राप्त होत नाहीत. जसं पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट, अमुक केंद्र शासनाची उद्दिष्टे, राज्य शासनाची हे उद्दिष्टे, ह्या शिक्षण संस्थेची ही उद्दिष्टे आहेत. ते एक 8-10 वर्षानंतर प्राप्त होऊन जातात. त्यासाठी एक नियोजनबद्ध आणि सातत्यानं प्रयत्न करावे लागतात. आणि त्या पलीकडे असतात ते ध्येय की ज्यासाठी पिढ्यानपिढ्या खपवल्या तरी ध्येयापर्यंत आपण जाऊच की नाही हे सांगता येत नाही. आणि स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्यांनी नेमकं हेच लक्षात ठेवावं की आपला हेतू काय आहे, उद्देश काय आहे, उद्दिष्ट काय आहेत आणि आपल्याला कोणत्या ध्येयाप्रत जायचं आहे. तर मी या विद्यार्थ्यांना या माध्यमातून सांगू इच्छेल की अभ्यासासाठी तयारी करणं हा आपला हेतू आहे. अभ्यासक्रम समजून घेणं आणि त्यासाठी अभ्यास करत राहणं आपला उद्देश आहे. यशस्वी म्हणून निवडलं जाणं, अधिकारी होणं हे उद्दिष्ट असू शकतं, परंतु अधिकारी होणं हे आपलं ध्येय असू शकत नाही. तर एक चांगला माणूस होणं, एक उपयुक्त नागरिक देशासाठी बनणं, उत्कृष्ट व्यक्ती बनणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे की जेणेकरून आपल्या समाजासाठी, राष्ट्रासाठी आपण उपयुक्त ठरतो. आणि मग या सर्व टप्प्यांमध्ये जाताना आपल्याला काय काय करावं लागतं. तर या स्पर्धा परीक्षांची पूर्वावस्थेची तयारी करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खूप एक भीतीचं वातावरण असतं, चलबिचल असते की हे माझ्याच्यानं होईल का, यासाठी विशिष्ट दर्जाचं क्वालिफिकेशन असणारेच विद्यार्थी लागतात का, यासाठी खूप मोठे शैक्षणिक पार्श्वभूमी असणारी, घरात अधिकारी असणारे पार्श्वभूमी असणारी मुलंच यशस्वी होऊ शकतात का, अभ्यास करताना काही अडचणी येतात का, परीक्षेत काही ॲडजस्ट होतं का, इंटरव्ह्यूला काही कोणी फोन केल्यानं काही मदत होते का, अशा नाना प्रकारच्या शंका कुशंका असतात. न्यूनगंड असतात की मोठमोठ्या क्लासेसचे विद्यार्थी, मोठमोठ्या नामांकित किंवा जाहिराती करणाऱ्या वर्गाचे विद्यार्थी किंवा एका अधिकाऱ्याची मुलं किंवा एखाद्या चांगल्या प्राध्यापकांची मुलंच यामध्ये जाऊ शकतात का आणि मी तिथे टिकेल का, ही भीती मनामध्ये असते. आणि या भीतीपोटी माणूस मग साशंक होतो आणि प्रयत्नांमध्ये कुठेतरी कुचराई होऊन जाते. तर मी यासाठी सगळ्यात अगोदर सांगेल की जर जायचं असेल तर ठाम निर्धार करा आणि ठाम निर्धार केला तर मग सातत्याने त्याच्या मागे लागा, मग तुम्ही यशस्वी 100% होणार. मग जर जाण्याचा मार्ग निश्चित झाला तर मग अभ्यासक्रम कुठला आहे, त्या परीक्षेचं ध्येय काय आहे, त्या परीक्षेच्या माध्यमातून कुठल्या पदासाठी निवडले जाणार आहोत आणि त्यासाठी अभ्यास कसा करायचा आणि अभ्यास करताना आपण कुठले विषय निवडायचे, याविषयी एकदा आपण तयारी केली की मग आपल्याला हा अभ्यास करणं खूप सोपं जातं. आणि हा अभ्यास करत असताना मग तुम्ही सराव परीक्षा देणार, अभ्यास करणार. अभ्यासानंतर तुम्ही प्रत्यक्ष परीक्षेला सामोरं जाताना कधी कधी सुदैवानं पहिल्याच प्रयत्नात यश येईल, कधी तुमच्या वाट्याला हार्ड लक येईल. अशा वेळी आपला स्कोअर आपण ॲनालिसिस करणं, त्याच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह बाजू समजून घेणं आणि परत एकदा स्वतःला ॲनालिसिस करून सिद्ध करणं, म्हणजे ज्याला म्हणतात की पुन्हा एकदा तयारी करणं, ज्याला म्हणतात फिर से एक बार लढने के लिए तयार हो जाना. अशा प्रकारच्या टप्प्यांमधून सर्व परीक्षार्थींना नक्कीच जावं लागतं आणि ते जाणं बऱ्यापैकी अनिवार्य ठरतं.
मला वाटतं इथपर्यंत आपण विद्यार्थ्यांशी बोलताना आपल्याला की अभ्यासक्रम काय असतो किंवा स्पर्धा परीक्षेची मानसिक तयारी कशी असते ही एक गोष्ट झाली. पुढची बाब आहे की बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की आपल्या आसपास कोणी अधिकारी झालेला आहे का, आपल्याला त्या मार्गाने जाता येईल का. तर मी तुम्हाला एक जाणीवपूर्वक एक छोटीशी गोष्ट सांगतो. गोष्ट इन द सेन्स ती स्वानुभवाची आहे की ही स्पर्धा परीक्षा तयारी करताना तुमच्या मनात जेवढ्या शंका येतात तेवढ्याच माझ्याही मनामध्ये होत्या. मी तसा ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि आज रभा अट्टल कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी बोलतोय, तर मी जाणीवपूर्वक आवर्जून आणि अभिमानानं उल्लेख करेल की प्राथमिक शिक्षक म्हणून माझी प्रथमतः निवड झाल्यानंतर मी माझ्या सेवा अंतर्गत पहिल्या प्रशिक्षणासाठी रवा अट्टल कॉलेजच्याच इमारतीमध्ये प्रशिक्षणार्थी प्राथमिक शिक्षक म्हणून हजर होतो. आणि माझी प्राथमिक शिक्षकाची नोकरी पण गेवराई तालुक्यातच पाडळसिंगी केंद्रातील शिंपेगाव या शाळेत झाली. तिथे मी 7 वर्ष नोकरी केली आणि मला आजही सांगायला मला वाटतं मी चुकीचा नसावं की तिथे आजही एसटी बस जात नाही. मी रिपीट करतो, आजही त्या गावाला एसटी बस जात नाही. त्या गावाची लोकसंख्या आजही 600 पेक्षा जास्त नसावी. तिथे राहूनच मी आज तुमच्यासमोर ज्या परिस्थितीत बसून बोलतो आहे ती सर्व तयारी मी तिथेच केली. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये झालं आष्टी तालुक्यात आणि त्यानंतर तिथे 7वीपर्यंत जिल्हा परिषद शाळा, त्यानंतर 8वी ते 10वीपर्यंतची माध्यमिक शाळा होती एका शैक्षणिक संस्थेची. आणि या संस्थेच्या शाळेच्या आमच्या भिंती, छत, दरवाजे सर्व पत्र्याचे होते, म्हणजे शाळेची इमारत पक्की झालेली नव्हती. अशा शाळेमध्ये शिक्षण घेऊन 10वीपर्यंत तिथे पूर्ण केलं. 11वी-12वीचं शिक्षण बाजूलाच कॉलेजमध्ये पूर्ण केलं. त्यावेळेची परिस्थिती सांगायला मला नेहमी आठवण येते की माझी 10वी पास झाल्यानंतर मी बोर्डात येणारा विद्यार्थी होतो. मला त्यावेळेस 82% आले होते 10वीला. बऱ्याच लोकांनी कौतुक केलं, परंतु 11वी-12वीच्या कॉलेजला जाण्यासाठी 10 किलोमीटर सायकलवर, माझ्याकडे सायकलच नव्हती. आणि आमच्या घरी सायकल घेण्यासाठी तब्बल 8 ते 10 दिवस चर्चासत्र चढत होती. आणि 10 दिवसानंतर मग एक जुनी सायकल आम्ही 800-850 रुपयाची बाबांनी घेतली आणि त्यानंतर माझा कॉलेजला जाण्या येण्याचा प्रवास सुरू झाला. कॉलेजला जायचं 10 किलोमीटर, तर निम्मा कच्चा रस्ता, निम्मा पक्का रस्ता, सायकलवर जायचं. बहुतांश वेळा कोणीतरी जोडीदार असायचा सायकलवर, कारण खराब रस्त्यावर एकट्याला सायकल चालवाय कंटाळा यायचा म्हणून दुसऱ्याच्या मदतीने दिडकी लावून सायकल चालवायची आणि कॉलेजला 8 वाजता पोहोचायचं. 8 वाजता 10 किलोमीटर येण्यासाठी घरी सकाळी सगळी कामं करावी लागायची. शेतातली गायांचं शेण काढणे, धारा काढणे, गाईचं दूध डेअरीवर विकणे आणि त्यानंतर कपडे बदलून पुस्तकं हातात घेऊन सायकलवर कॉलेजला येणे. जर 2 मिनटं उशीर झाला तर पहिला तास असायचा इंग्रजी विषयाचा. इंग्रजी विषयाचे गुरुजी आमचे आजही हसून सांगतात की ते इतके शिस्तीचे कडक होते की 2 मिनटं उशीर झालेला कोणताही विद्यार्थी त्यांच्या वर्गात येत नव्हता. त्यानं पडवीत उभं राहून संपूर्ण क्लास अटेंड करायचा आणि नोट्स घ्यायच्या. असं मी बऱ्याच वेळा अनुभवलं. त्यानंतर 12वी नंतर चांगले मार्क्स मिळाल्यावर मी DEDला ॲडमिशन घेतलं. मध्ये एक टप्पा सांगतो सहज आठवण म्हणून तुम्हाला, की मी 11वी सायन्सला विद्यार्थी होतो आणि 12वीला मी आर्ट्सला ॲडमिशन घेतलं. सायन्सच्या वर्गात पण मी कॉलेजमध्ये पहिला विद्यार्थी होतो, परंतु 12वी सायन्ससाठी माझ्याकडे समर वॅकेशनला 700 रुपयाची फीस उपलब्ध नव्हती, म्हणून मी ते कॉलेज सोडलं होतं. तेव्हा आज आश्चर्य वाटतं त्या गोष्टीचं, पण तेव्हा ती परिस्थितीच तशी होती. आणि त्यानंतर 12वी आर्ट्स करून मी 12वी DED केलं. DED नंतर प्रायमरी टीचरच्या जॉबसाठी प्रयत्न केले. मला 4 वेळा प्रायमरी टीचरचा जॉब लागला. 4 जिल्हा परिषदला, उस्मानाबाद, बीड, परभणी आणि जालना. या परिस्थितीमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून मी प्रथमतः बीडमध्ये जॉईन केलं आणि जॉईन केल्यानंतर प्राथमिक शिक्षकाची नोकरी करत असताना BA प्रथम वर्षासाठी मी ऑलरेडी फॉर्म भरलेला होता, प्रवेश घेतलेला होता. परंतु मला
प्रथम वर्षाच्या परीक्षेला जाता आलं नाही, कारण आमच्या तत्कालीन मुख्याध्यापक सरांनी मला रजा दिली नाही परीक्षेला जाण्यासाठी. आणि मग स्पर्धा परीक्षा आणि हे स्वप्न ह्या गोष्टी तर खूप दूर वाटू लागल्या. मग 12वीची BA फर्स्ट इयरची परीक्षा लॅब झाली. मग मला सांगण्यात आलं की अगोदर तुम्हाला नोकरी लागल्यावर खात्याची परवानगी घ्यावी लागते आणि त्यानंतरच तुम्हाला परीक्षा देता येईल. त्यामुळे मग मी पुढच्या वर्षी BA साठी एक्सटर्नल स्टुडंट म्हणून परत फॉर्म भरला, परवानगी घेतली खात्याची आणि त्यानंतर माझी BA ची परीक्षा झाली. असं सलग 3 वर्ष करत माझं BA पूर्ण झालं. तोपर्यंत मी 1-1.5 वर्षात बदली करून गेवराई तालुक्यातल्या शिंपेगाव नावाच्या शाळेत आलेलो होतो आणि माझा संपूर्ण अभ्यास मी तिथेच केला. मी 12वी नंतर कोणत्याही कॉलेजमध्ये गेलो नाही. आजपर्यंत मी कुठल्याही स्पर्धा परीक्षेच्या क्लासमध्ये 4 दिवस कुठेही अभ्यास केला नाही किंवा कोणतीही ट्युशन केली नाही. पण मला हे करायचं आहे ही माझी नक्की जिद्द होती. त्यानंतर मी तिथे असताना स्पर्धा परीक्षेची तयारी केली. तेव्हा त्या गावामध्ये आजही बस जात नाही, तर तेव्हा येण्याचा प्रश्नच नव्हता. तेव्हा 7 ते 8 किलोमीटर चालत जावं लागायचं. मग माझ्या बाजूच्या शाळेवरचे माझे सहकारी शिक्षक होते, ते मला नियमित वर्तमानपत्र आणून द्यायचे. ते वर्तमानपत्र मला ते 4 वाजता शाळेवरून परत जाताना मिळायचं. म्हणजे त्या दिवशीचं वर्तमानपत्र मला दुपारी 4 वाजता त्यांची शाळा सुटल्यावर परत जाताना मिळायचं. ते वर्तमानपत्र मी वाचायचो. हा अभ्यास करत असताना तिथूनच मी राज्यसेवा आणि PSI एक्झाम या दोन्हीसाठी फर्स्ट अटेम्प्टमध्ये राज्यसेवा माझी 1 मार्कावरून मेन्स आणि PSIची 2 मार्कवरून मेन्स गेली. म्हणजे मी मेन्ससाठी क्वालिफाय झालो, परंतु इंटरव्ह्यूसाठी पुढच्या टप्प्यासाठी क्वालिफाय झालो नाही. तेव्हा दुःखही झालं, परंतु एक आनंद वाटला की आपण एकटे जरी असलो, एकाकी जरी प्रयत्न करत असलो तरी आपला प्रयत्न सकारात्मक किंवा योग्य दिशेने चाललेला आहे. आणि मग नेक्स्ट टाइमला मी जेव्हा अटेम्प्ट दिले स्पर्धा परीक्षेची, तेव्हा मात्र राज्यसेवा आणि PSI साठी 2 वेळा, राज्यसेवेतून 2-3 वेळा माझे सिलेक्शन झाले. आणि आता तुमच्या समोर ज्या पदासाठी बसलेलो आहे त्या पदासाठी माझं 2007च्या राज्यसेवेतून DYSP साठी OBC वर्गातलं राज्यातलं पहिलं पद माझ्या वाट्याला. हे सांगण्यामागचा हेतू तुम्हाला एवढाच होता की परिस्थिती विपरीत आली की लगेच त्याचं भांडवल करत आपण बसायचं नाही. एक दुसरी गोष्ट, फक्त शहरी भागातील किंवा क्लासेसचीच मुलं यशस्वी होतात असं नाही. तिसरी गोष्ट, माझे आई बाबा दोघेही निरक्षर आहेत, वारकरी आहेत. त्यांनी शिक्षण घ्यावं हाच एक अट्टहास ठेवला होता. शिक्षण काय घेतो आणि कसा घेतो हे मात्र नक्कीच त्यांना त्या परिस्थितीत कळणं शक्य नव्हतं. परंतु विश्वास मात्र तेवढाच होता आमच्यावर की हे चांगल्या पद्धतीनं हा शिकतो आहे. शाळा नाही मोठी, रोज शाळेला जाता येत नाही, कॉलेज करता येत नाही, तर ह्या परिस्थितीचं आपण जर भांडवल करत राहिलो तर मग आपल्याला असणाऱ्या आपल्या मार्गावर नक्कीच जाता येणार नाही. तर उपलब्ध असणाऱ्या साधन सामग्रीचा आपण सकारात्मक आणि जेवढा मॅक्झिमम युटिलायझेशन करता येईल ते जर केलं तर तुम्ही यशापासून दूर राहणार नाही, किंबहुना यश तुमची वाट पाहत राहील. म्हणून मी वारंवार म्हणतो की प्रयत्न जर केले आपण, माझ्यासारख्या एका ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्या वाट्याला जर 5-5 वेळा सिलेक्शन येऊ शकतं, तर नियोजनबद्ध पद्धतीने जर अभ्यास केला तर तुमच्या वाट्याला यश आल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट, गेवराईतलाच अनुभव आहे म्हणून जाणीवपूर्वक सांगतो, कदाचित तुम्हाला तो जवळचा वाटेल. मी प्राथमिक शिक्षक म्हणून गेवराईमध्ये असताना माझ्या शाळेतील विद्यार्थी स्कॉलरशिपला चांगल्या मार्कानं पास झाले म्हणून शिक्षकाचा आणि विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवला होता. तेव्हा तो सत्कार तत्कालीन गेवराईच्या तहसीलदार यांच्या हस्ते होता आणि मी आयुष्यात पहिल्यांदा तहसीलदार या पदावरच्या अधिकाऱ्यास तितक्या जवळून किंवा त्यांच्या हस्ते सत्कार प्रथमतः स्वीकारत होतो. तेव्हा मला त्या पदाचं इतकं कुतूहल वाटत होतं की आपण पण असाच अधिकारी व्हावं ही सुप्त इच्छा मनामध्ये वारंवार जागृत होत होती. दुसरा अनुभव सांगतो गेवराईतलाच, की गेवराईचे तत्कालीन एक शिक्षण विस्तार अधिकारी होते.
त्यांचं त्यावेळेस तहसीलदार म्हणून सिलेक्शन झालं होतं आणि त्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर मी तेव्हा प्राथमिक शिक्षक होतो. तर त्या सरांना भेटण्यासाठी मी तब्बल 1 ते 1.5 दिवस फिरत होतो आणि त्यानंतर माझी आणि त्या सरांची भेट झाली होती. आणि पहा योगायोग की मी स्पेशल ऑपरेशनला आता लास्ट इयर पोस्टिंगला असताना ते सर आणि माझी मुंबई मंत्रालयात भेट झाली आणि बोलता बोलता विषय निघाला. ते सर आता डेप्युटी कलेक्टर आहेत. त्यांची आणि माझी भेट झाली आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही मला ओळखता काय. तेव्हा मी सांगितलं सर आपण मला ओळखत नसाल परंतु मी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो. आपलं जेव्हा सिलेक्शन झालं होतं तेव्हा मी परीक्षार्थी होतो आणि आपल्याला भेटायला अमुक ठिकाणी आलो होतो. तर ही सर्व उदाहरणं मुलांना आपल्याला सांगण्यामागचा हेतू हा आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये परिस्थिती कशी बदलेल सांगता येत नाही आणि तुम्ही जर सातत्य ठेवलं तर तुमच्या वाट्याला यश आल्याशिवाय राहत नाही. आणि जेवढी विपरीत परिस्थिती असेल तेवढं लढण्यासाठी मजा येते. तुम्ही कोणतीही इतिहासातली उदाहरणं पहा, उपेक्षित परिस्थितीमध्येच इतिहास घडवणारी माणसं तयार झाली. अगदी पुरातन काळात जरी गेलात तुम्ही, त्रेतायुग द्वापार युगामध्ये की रामाच्या वाट्याला वनवास आला म्हणून रामायण घडलं, कृष्णाच्या आईबाबांच्या वाट्याला तुरुंगवास आला म्हणून महाभारत घडलं, संत ज्ञानेश्वरांच्या वाट्याला आणि त्यांच्या मातापित्यांना देहत्याग करावा लागला म्हणून ज्ञानेश्वरांसारखी प्रतिभा संपन्न व्यक्ती या समाजात आली इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये. तुकाराम महाराजांचं उदाहरण आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे की ज्या मुलांना आपल्या वडिलांचा सहवास अत्यल्प अगदी बोटावर मोजण्या इतक्या दिवसाचाच मिळाला असेल परंतु आपल्या आईच्या शिकवणीतून स्वराज्य आणि साम्राज्य निर्माण केलं. महात्मा फुलेंचं उदाहरण पहा की ज्यांना आपल्या स्वतःच्या वडिलांनी पत्नीसह घराबाहेर हाकलून दिलं होतं, त्यांनी समाजामध्ये वेगळं परिवर्तन आणलं. आंबेडकरांचं उदाहरण पहा, ज्यांना शाळेच्या वर्गात बसता आलं नाही, त्यांनी इतिहास बदलवला आणि संपूर्ण जगामध्ये एक प्रतिभा संपन्न व्यक्ती म्हणून स्वतः नावारूपास आले आणि आजही देश त्यांना प्रत्येक क्षणी स्मरतो आहे. APJ अब्दुल कलामांचं उदाहरण घ्या की ज्या मुलाने शालेय जीवनामध्ये बक्षीस म्हणून मिळालेली पुस्तकं दुकानदाराला विकले आपल्या गावी वादळ झाल्यानंतर गावी जाण्यासाठी भेटण्याकरिता. तर अशा परिस्थितीतील मुलं इतकी प्रतिभा संपन्न बनली आणि ज्यांनी राष्ट्राच्या नव्हे तर या विश्वाच्या दिशा बदलवल्या. तर आपल्या वाट्याला विपरीतता असेल तर त्याचं कृपया भांडवल करत रोज बसू नका. फक्त ठाम खुणगाट मनाशी ठेवा की मला काय करायचं आहे आणि मी कुठे जाणार आहे, मग तुमच्या वाट्याला यश आल्याशिवाय राहणार. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षा आपण म्हणत राहतो. केवळ पदावर आहात म्हणून तुमची ओळख निर्माण होणार असेल तर मग त्या पदावर न गेलेलं बरं. तुमची ओळख माणूस म्हणून निर्माण झाली पाहिजे, तर तुम्हाला खऱ्या अर्थानं समाजामध्ये किंमत असेल, व्यक्ती म्हणून किंमत असेल आणि तुम्ही खऱ्या अर्थानं समाज उपयोगी ठरले पाहिजे. त्यातही साधी उदाहरणं आहेत पहा. आपल्याला जर विचारलं तुमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत, त्यांच्या अगोदर कोण होते सांगता येणार नाही. राज्याचे मुख्य सचिव कोण विचारलं सांगता येणार नाही. इतकंच काय, परीक्षेत अगदी 4 नंबरचे पंतप्रधान कोण होते देशाचे म्हटलं तरी आपल्याला 2 मिनिटं डोकं खाजवावं लागतं. म्हणजे कालप्रवाहामध्ये विस्मृतीमध्ये लोक सहजरित्या जाऊ शकतात. स्मृतीमध्ये फक्त तेच लोक राहतात की ज्यांचं कार्य किंवा ज्यांचा संघर्ष हा सर्वसामान्यांपेक्षा वेगळा आहे. महात्मा गांधी या देशामध्ये कोणत्याही पदावर नव्हते तरी आज कोणत्याही व्यक्तीच्या मुखातून ते नाव जात नाही. जागतिक स्तरावर नेल्सन मंडेला सारखं व्यक्तिमत्व आहे. अगदी साधा उदाहरण सांगू तुम्हाला, RFO पदावर नोकरी करणारे मारुती चित्तमपल्ली सर हे आहेत. एकदम सर्वसाधारण शासकीय पद आहे परंतु आजही संपूर्ण राज्यामध्ये त्यांना कोणी ओळखत नाही. साहित्य क्षेत्रामध्ये किंवा वन क्षेत्रामध्ये असं कोणी असंच कोणी भेटणार नाही, अशी परिस्थिती आहे. पोपटराव पवारांसारखं व्यक्तिमत्व आहे की जे आज रोजी उपसरपंच आहेत. काही वर्षांपूर्वी सरपंच होते. मी व्यक्तिशः सरांना खूप चांगला ओळखतो. ते अगदी जिल्हाधिकारी, CO यासारख्या IAS IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन शिबिर घेतात.
सिंधुताई सपकाळांसारखे मातृतुल्य व्यक्तिमत्व आहे की ज्यांना संपूर्ण राज्य नव्हे देश ओळखतो. तर सांगायचं हेच आहे की तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तुम्ही तुमचं काम करताना अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं आणि तुमच्यातील सर्वोत्तम देऊन जर तुम्ही तयारी ठेवली तर मग तुम्हाला चांगल्या पद्धतीनं काम करायला अडचण येणार. हा झाला मुद्दा की आपण स्पर्धा परीक्षा का करायची, जीवनाकडे कसं पाहायचं. परंतु आजच्या व्याख्यानाचा मूळ जो विषय होता, सरांनी जो भाग सांगितला आपल्याला, स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी कशी करावी. मी पहिल्या एकदा अनुभवातून तुम्हाला मी माझ्याविषयी थोडक्यात सांगितलं. त्यामध्ये सांगण्याचा हेतू कोणताही प्रौढी मिरवणे हा नव्हता, तर हे होतं की ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला कळावं की माझ्या वाट्याला अशी परिस्थिती साधारणतः आहे आणि त्यामुळेच मला पण असं करता येऊ शकतं किंवा मी पण या मार्गाने पुढे जाऊ शकतो. हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा, हा त्यामागचा हेतू. दुसरी गोष्ट, आता तयारी जर करायची असेल तुम्हाला तर काय करावं. मी सर्वात प्रथम हे सांगेन, तयारी करायची असेल तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःला सांगावं मला तयारी करायची आहे. बरेच जण विचारणार की हा काय प्रकार आहे, असा कसा प्रश्न सांगितला सरांनी. की तुम्हाला तयारी करायची आहे तर तुम्ही स्वतःला सांगा मला तयारी करायची आहे. म्हणजे तुमच्या स्वतःचे मन, बुद्धी, शरीर या सगळ्यांना त्यासाठी तयार करा. तुम्ही स्वतः अंतर्बाह्य त्या गोष्टीसाठी जोपर्यंत तयार होणार नाहीत तोपर्यंत ती गोष्ट तुमच्या वाट्याला येणार नाही. लॉ ऑफ अट्रॅक्शन ज्याला आपण म्हणू, अशातला प्रकार आहे तो. आणि होय, निसर्गामध्ये आजही तो पूर्णतः लागू आहे की तुम्ही आत्मिक भावनेनं संपूर्ण क्षमतेनं कष्ट करत जर एखाद्या गोष्टीची अपेक्षा निर्माण केली आणि त्यासाठी प्रयत्न केले तर तुमच्या वाट्याला ते यश नक्कीच. मग ती इच्छा निर्माण झाली की अपेक्षा वाढवा. अपेक्षा निर्माण झाल्या की एक मनाशी खुणगाठ बांधा की मला हेच करायचं आहे आणि त्यासाठी मग ठाम निर्धार करा. निर्धार करून मग सातत्यपूर्ण प्रयत्न करा. सातत्यपूर्ण जर प्रयत्न केले तर मग तुम्ही यशापासून दूर राहणार. बऱ्याच वेळा असं असतं की मला हे पण करायचं, ते पण करायचं, ते पण करायचं आहे आणि मग आपण प्रयत्न करताना कोणत्याही गोष्टीमध्ये पूर्ण वेळ देत नाही आणि मग पूर्ण वेळ दिला नाही किंवा त्यातील बारकावे समजून घेऊन आपण प्रयत्न केला नाही तर मग आपल्या वाट्याला पाहिजे असलेलं यश मिळत नाही. तुम्हाला सर्वांना सुपरिचित असणारं उदाहरण सांगतो की 12वीमध्ये नापास होणारा विद्यार्थी या देशाचा भारतरत्न आणि क्रीडा क्षेत्रातला सर्वोत्तम खेळाडू सचिन तेंडुलकर होऊ शकतो. तसं कोणत्याही क्षेत्रात तुम्ही जाणार असाल तिथे तुमच्यातील सर्वोत्तम द्या आणि त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करा. आता स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्ही कुठल्या क्षेत्रासाठी तयारी करणार हे अगोदर समजून घ्या. समजून घेतल्यानंतर त्याचा अभ्यासक्रम काय आहे हे समजून घ्या. मी तर म्हणेल किंबहुना त्या अभ्यासक्रमाच्या 4-5 संचिका तयार करा आणि तुमच्या अगदी झोपण्याची जागा, अभ्यासाची जागा, गप्पा मारण्याची जागा अशा ठिकाणी त्या संचिका ठेवा. जेव्हा जेव्हा रिकामा वेळ असेल किंवा जेव्हा जेव्हा मनातून येईल की मला यासाठी तयारी करायची त्यावेळी तुम्ही ती संचिका म्हणजे तो सिलेबस वाचून काढा. तुम्ही म्हणाल सिलेबस वाचल्यानं काय होईल, तर सिलेबस वाचल्यानं तुम्हाला नेमकं काय करायचं हे कळू लागेल आणि तुम्हाला काय करायचं हे एकदा कळू लागलं की मग त्यासाठी उपाययोजना काय, त्यासाठी अभ्यासक्रम कोणता हे तुम्हाला समजून येईल. केवळ मोठमोठे क्लासेसचे बोर्ड, जाहिरातीच्या युगात हे खाल्ल्यानं इतकी एनर्जी येते, हे द्रव पिल्यानं तितके किलोमीटर पळतो, हा फसवा बाजार आहे. जो मनापासून तयारी करतो त्याच्याच वाट्याला यश येतं. आणि जर तसं असतं तर फक्त पुस्तक दुकानदार आणि क्लासेसवालेच अधिकारी झाले असते, बाकी कोणी अधिकारीच झालं नसतं. तर त्यासाठी अभ्यासक्रम समजून घ्या. अभ्यासक्रम समजून घेतल्यानंतर एक पायाभरणी जी असते ना, ज्याला आपण म्हणू की फाउंडेशन तयार करणे, त्याची तयारी करा. मी आज तुम्हाला कोणत्याही मोठमोठ्या गप्पा किंवा कुठले शेरो शायरी, मोठमोठे अवघड वाक्य, स्लोगन असे वाचून सांगणार नाही काय. अगदी रियालिटी सांगतो की तुम्हाला तयारी करताना तुम्ही सर्वप्रथम इयत्ता 4थी ते 12वी पर्यंतचा सर्व शालेय अभ्यासक्रम टिपटॉप किमान 2 वेळा वाचून काढा.
जर कोणी अन्य अभ्यासक्रमातील असेल तर त्यांनी NCERTचा सिलेबस फॉलो करावा. हा फॉलो केल्यानंतर काय होतं हे सांगतो मी. तुम्ही इयत्ता 4थी ते 12वी पर्यंतचा सर्व अभ्यासक्रम, भाषा, सामाजिक शास्त्र, विज्ञान आणि गणित हे सर्व गोष्टी जर एकदा तुम्ही पक्क्या समजून घेतल्या तर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतात. मग तुम्हाला फिरवून विचारलेल्या प्रश्नांमध्ये अडचण येत नाही. दुसरी गोष्ट, त्या इयत्तेची पुस्तकं जर वापरले तर ते पुस्तकं तयार करताना अध्ययन करणारा जो विद्यार्थी आहे त्याची आकलन क्षमता, त्याची मानसिक परिस्थिती, ज्याला आपण म्हणून मानसशास्त्र समोर ठेवून शिक्षण तज्ज्ञाने तो अभ्यासक्रम बनवलेला असतो आणि त्यामुळे त्यामध्ये आकृत्या, नकाशे, आलेख अशा गोष्टींचा समावेश केलेला असतो. आणि हे सहेतुक जर तुम्ही एकदा समजून घेतलं आणि परत वाचलं तर तुमच्या त्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या एकदम क्लिअर होतात. कारण तुम्ही 4थीत असताना गुरुजी शिकवताना जी तुमची अवस्था असते ती आज नसते. आणि त्यामुळे तुम्ही इयत्ता 4थीच्या भूगोलामध्ये जर महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासला तर महाराष्ट्राची रचना कशी आहे, नद्या खोरे कोणती आहेत, पर्वतरांगा कुठल्या आहेत, पर्जन्यमान काय आहे, पीकमान काय आहे, ह्या गोष्टी तुमच्या इतक्या क्लिअर होऊन जातात की त्यानंतर मग तुम्हाला विचारलेले कोणतेही प्रश्न तुमच्याकडून चुकण्याची शक्यता खूप कमी होऊन जाते. दुसरी गोष्ट, हा अभ्यासक्रम एक ज्याला आपण विस्तारित होत जाणाऱ्या वलयासारखा असतो. इन द सेन्स तो विस्तारित होत जातो. 4थीला जो भूगोल महाराष्ट्राचा आहे तोच भूगोल 8वीला आहे, तोच 12वीला आहे, परंतु त्याची व्याप्ती वाढलेली आहे. तसं तुमचा अभ्यासाचा व्यासंग, तुमची व्याप्ती आणि वलय वाढत जातं आणि तुम्हाला तो विषय आणि त्याची व्याप्ती खूप बारकाईनं समजून येते. आणि ही समजल्यामुळे तुमच्या कन्सेप्ट पक्क्या आणि क्लिअर होतात. दुसरी गोष्ट, हा अभ्यासक्रम प्रमाणित असल्यामुळे यामधील कोणतेही उत्तर, कोणतीही माहिती ही ऑथेंटिक म्हणजे प्रमाणित माहिती असते. त्यामध्ये चुकण्याची शक्यता 99.99% नसते. आणि जर चुकलंच आणि तुम्ही त्या पुस्तकाचा रेफरन्स देऊन जर आयोगाला उत्तर कळवलं तर आयोगाला ते स्वीकारणं भाग असतं. म्हणजे तुम्ही कोणत्याही अन्य प्रकाशनची पुस्तकं वापरली, त्यात जर चुकीची गोष्ट तुमच्या लक्षामध्ये तेच उत्तर किंवा तीच बाब सत्य आहे म्हणून जर बसली तर कदाचित तुम्हाला अडचण येऊ शकते. परंतु तुम्ही शालेय अभ्यासक्रमातून जर तयारी केली तर आपल्याला असा त्रास अजिबात होणार नाही. एक. दुसरी गोष्ट, तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेसाठी पात्र ठरता आणि ग्रॅज्युएशनच्या लेवलवर असताना जर तुम्ही इयत्ता 4थी पासून अभ्यासक्रम करायला सुरुवात केली तर अवघ्या 4 दिवसात एका इयत्तेचा अभ्यासक्रम संपून जातो. म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना गोडी निर्माण होते आणि सहजरित्या तुम्ही पुढे जाता. तिसरी गोष्ट, विषय एक घेतला आणि त्या विषयाने जर पुढे आपण जाऊ लागलात की उदाहरणार्थ तुम्ही विज्ञान घेतला, बायोलॉजी घेतला, बायोलॉजी 7वी पासून घेतला, 7वी, 8वी, 9वी, 10वी असे जर वाढत गेलात तुम्ही तर त्या विषयातल्या सर्व कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होऊन जातात आणि मग तुम्हाला तो अभ्यास करताना अडचण येत नाही. नाहीतर जर कुठल्याही प्रकाशनाची पुस्तकं मोठी अगदी तुमच्या भाषेत इकडे आपल्याकडे म्हणतो आपण स्पर्धा परीक्षेच्या भाषेत ठोकळा पुस्तकं घेऊन जर तुम्ही वाचली तर तुम्हाला प्रश्न उत्तरं किंवा त्या कन्सेप्ट लक्षात ठेवायला खूप जड जातात आणि ते पाठांतर करून लक्षात ठेवलं आणि प्रश्न फिरवून विचारला की तुमची नक्की उत्तरं चुकतात. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये 2 किंवा 3 जर तिसरी सिली मिस्टेक झाली तर 100% लक्षात ठेवायचं आपण स्पर्धेच्या बाहेर आहोत. एखाद दुसरी कदाचित तुमचे योग चांगले असतील तर वाचू शकाल, अदरवाईज तुम्ही 1 किंवा 2 सिली मिस्टेक केल्या की स्पर्धेच्या बाहेर पडता. त्यामुळे या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करा. जाहिरातीच्या युगामध्ये आहात तुम्ही, त्यामुळे थोडंसं सावध आणि सजग राहा. हमखास फौजदार व्हा, हमखास तहसीलदार व्हा, हमखास कलेक्टर व्हा, हमखास SP व्हा, DYSP व्हा. ही जाहिराती करणारी वाईट आहेत असं अजिबात माझं म्हणणं नाही आहे. ते क्लासेस पण कधी कधी खूप उपयुक्त ठरतात, परंतु 100% त्यांच्या आहारी जाऊन तुम्ही तयारी करू नका. MPSC, UPSC कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये हाच भाग आहे. तुम्ही स्वतःला तयार केल्याशिवाय तुम्ही केवळ लेक्चर किंवा केवळ पुस्तकांच्या जीवावर पुढे जाऊ शकणार नाहीत. कारण पुस्तकं सोबत आहेत म्हणून तुमचं ज्ञान वाढणार नाही.
आता तर तुमच्या साध्या भाषेत तुमच्याकडे गुगल आहे म्हणून तुमचं ज्ञान वाढणार नाही. ते काय आहे? स्टोरेज आहे. ते तुम्हाला जर युटिलाइज करता आलं, तुम्ही ते आकलन केलं आणि त्याचं युटिलायझेशन केलं, उपयोजन केलं, तरच तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. जसं मराठीमध्ये म्हण आहे की तला उशाला, घागर उशाला आणि कोरड घशाला, अशी अवस्था होईल तुमची. हे साठा जवळ आहे परंतु त्याचा वापर करता येत नाही. त्यासाठी ती गोष्ट समजून घ्या. स्वतःच्या आत्मशक्तीशिवाय दुसरी कोणतीही शक्ती तुमच्या उपयोगाला तितकीशी येणार नाही. म्हणून आपण करत असलेल्या अभ्यासावर, आपण वाचत असलेल्या पुस्तकांवर विश्वास ठेवा. तीच पुस्तकं रेफर करा. पुस्तकं निवडण्यापूर्वी 1, 2, 4 जणांचा सल्ला घ्या. ती पुस्तकं ठरवा आणि त्यानंतर त्याच मार्गावर जा. कारण तुमच्यामध्ये कौशल्य तेव्हाच प्राप्त होऊ शकतं जेव्हा ती गोष्ट तुम्ही वारंवार कराल. पुढची गोष्ट आहे, तुम्ही तयारी करत असताना कोणाला गणित सोपा जातो, कोणाला विज्ञान सोपं जातं, कोणाला मराठी भाषेचं व्याकरण अजिबातच येत नाही, कोणाला इंग्रजी भाषा खूप सोपी वाटते, कोणाला इतिहास बोरिंग वाटतो. म्हणजे ज्याचे त्याचे प्लस मायनस पॉईंट असतात. तर अगदी वस्तुनिष्ठ पद्धतीने, ज्याला आपण म्हणू की स्वतःची चाचणी स्वतः घ्या. आपले प्लस पॉईंट लिहून काढा, मायनस पॉईंट लिहून काढा. आपल्याला अवघड जाणारे विषय कोणते आहेत ते बाजूला काढा. ते विषय बाजूला काढल्यानंतर आपल्याला अवघड का जातात हे शोधा आणि अवघड जाणाऱ्या विषयाला आपल्याला सुलभ कसं करता येईल यासाठी प्रयत्न करा. दुसरी गोष्ट, त्यासाठी तुमच्या त्या विषयाचे विषयतज्ञ शिक्षक असतील त्यांना भेटा, मित्रांना भेटा, त्यांच्याशी चर्चा करा. तो विषय आता अगदी 4थीच्या वर्गापासून 10वीच्या वर्गापर्यंतचा बारकाईनं वाचा, समजून घ्या. तो समजला तर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि तो विषय समजू लागला की तुम्हाला त्यामध्ये गोडी निर्माण होईल आणि मग तुम्ही त्याच टॉपिकचा, त्या सब्जेक्टचा हेट करणार नाही, तर ती गोष्ट ॲक्सेप्ट करा. आणि स्पर्धा परीक्षेत गंमत अशी आहे की 12वी सायन्सचा विद्यार्थी मी बरेच वेळा पाहिलंय, किंवा अन्य कुठल्याही वर्गातला विद्यार्थी असू द्या, की मी अमुक अमुक चॅप्टर स्किप करणार. हा तुमचा बोली भाषेतला शब्द आहे. एवढा टॉपिक स्किप करायचा, दुसरा टॉपिक परफेक्ट करायचा आणि त्यावरचीच क्वेश्चन घ्यायची, म्हणजे त्याला ऑर क्वेश्चन पडतो. पण स्पर्धा परीक्षेत असं कधीही होत नाही. स्पर्धा परीक्षेत तुम्ही जर कोणत्याही टॉपिकला स्किप करण्याचा प्रयत्न केला तर 99% तुम्ही स्पर्धेतल्या यशापासून स्किप होणार. म्हणून कोणताही टॉपिक स्किप न करता, कारण स्पर्धा परीक्षेतून तुम्हाला कुठलाही विशेषज्ञ निवडायचा नसतो, तर त्यांना सर्वसामान्यज्ञ निवडायचा असतो. म्हणजे सर्व विषयाची साधारण बऱ्यापैकी सामान्य क्षमताचा, सामान्य ज्ञान क्षमता चाचणी पडताळतात त्या पहिल्या स्तरावर. तर त्यांना सामान्यतः सर्व विषयांची योग्य जाणीव असणारा माणूस अधिकारी म्हणून निवडायचा असतो. त्यांना जसं मेडिकल इंजिनिअरिंग किंवा अदर फॅकल्टीजमध्ये जसा एक्सपर्ट घ्यायचा असतो, त्याला अदर नाही आलं चालेल, पण त्याचा जो एक्सपर्टीचा विषय आहे त्यामध्ये तो एक्सलंट असला पाहिजे. अशी अवस्था अदर करिक्युलममध्ये आहे. स्पर्धा परीक्षेत तशी अवस्था अजिबात नाही. त्यामुळे समजून घ्या की तुम्ही सर्व विषयांना यशस्वीरित्या आकलन केलं पाहिजे आणि तो समजून तुम्हाला कळला पाहिजे. म्हणून तुमचे प्लस मायनस पॉईंट समजून घ्या आणि त्यावर तुम्ही फोकस करा. प्लस पॉईंट आणखीन परफेक्ट करा, मायनस पॉईंट सुदृढ करा. परंतु एखादी गोष्ट येत नाही म्हणून तिला अजिबात सोडून देऊ नका. कारण चुकून दुर्दैवाने तुमच्या वाट्याला त्यावरच 2 प्रश्न आले तर मग तुमची, ज्याला म्हणतात की नो बॉलवर पण विकेट जाऊ शकते. पुढचा प्रश्न विषय आहे आपला की ही तयारी करताना काय करावं. बऱ्याच जणांचं असतंय की तू अमक्या विषयाच्या नोट्स काढ, मी तमुक विषयाच्या नोट्स काढतो, माझ्या नोट्स तुला देईन, तुझ्या नोट्स मला घेईन. नाही, एकदम चुकीची पद्धत आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. नोट्स ह्या नेहमी स्वतःच्या असाव्यात आणि नोट्स म्हणजे एका विषयासाठी 5 ते 7 पेजेस खूप झाले. नोट्स म्हणजे भली मोठी 400 पेजेसची वही लिहून ठेवली, याला नोट्स म्हणत नाही. तर नोट्स म्हणजे स्वतःला क्लिक करण्यासाठी, ज्याला क्लिक म्हणतो ना आपण, की छोटे छोटे
ट्रिक्स सांगणे, छोटे छोटे पॉईंट्स रिमाइंड करणे, त्यावरून स्वतःच्या मेमरीमध्ये सर्व रिकॉल करणे, याला नोट्स म्हणतात. तर त्या नोट्स 100% स्वतःच्या असल्या पाहिजे. सर्व विषयाच्या करायच्या असतील तरी त्या स्वतःच करा, समजून घ्या, तरच त्या नोट्स तुम्हाला अगदी 10 मिनिटात तुमचा वर्षभराचा सिलेबस रिकॉल करून देतील आणि तुमच्या मेंदूमध्ये सबकॉन्शियस माइंडवर त्याची खूप एक्सलंट प्रोसेस चालेल. दुसऱ्यानं लिहिलेल्या नोट्समध्ये तुम्हाला कधीही आठवणार नाही की ही नोट्स लिहिण्यासाठी मी रात्री 11 वाजता बसलो होतो, ही नोट्स काढताना मला हा सिलेबस समजत नव्हता म्हणून या मित्राला विचारलं होतं, किंवा मला हा टॉपिक कळाला होता म्हणून मी यानंतर ही गोष्ट लिहिली होती. आणि हे जे बॅकअप रिकॉल येतं ते तुम्हाला तुमची मेमरी स्ट्रॉंग करायला आणि कॉन्फिडन्स स्टेबल ठेवायला मदत करतं. म्हणून कधीही नोट्स इतरांच्या वापरू नका, नोट्स नेहमी स्वतःच्याच वापरा. दुसरी गोष्ट, कोणाकडे खूप चांगल्या प्रकाशनचं किंवा खूप चांगल्या चित्राचं पुस्तक आहे, त्यावर मोठं फौजदाराचं चित्र आहे, DYSPचं चित्र आहे, कलेक्टरचं आहे, आणि माझ्याकडे तर माझं फाटकं पुस्तक आहे, म्हणून आपला आत्मविश्वास गर्भगळीत होऊ द्यायचा नाही. म्हणजे आपल्या संसाधनावर आपण विश्वास ठेवायचा. आपली जुनी मोटरसायकल असो नाही तर सायकल, दुसऱ्याकडची किती चांगली कार असेल तरी ती उपयोगाची नाही, आपल्या उपयोगाला येते ती आपलीच वस्तू. म्हणून आपल्या अभ्यासावर, आपल्या पुस्तकांवर तुम्ही ठाम विश्वास ठेवा आणि ते बारकाईने आकलन करा. मोस्ट ऑफ असणारं नॉलेज हे वेगळं नसतं, ते तेच असतं आणि त्यातूनच तुमची परीक्षा बनत असते. इतरांच्या दंड थोपटण्याने आपण जर घाबरून जाणार असू तर आपण कुस्तीचं मैदान कधीही जिंकणार नाही. 12वीच्या मला वाटतं विद्यार्थ्यांना जागृत व्हा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मराठी पुस्तकातला पाठ आहे, त्यामधलं वाक्य आहे. तसं कोण काय करतं, कोण कुठल्या सिलेबसला जातं, यापेक्षा आपण काय करणार आहोत यावर विश्वास ठेवा. आपला विषय निवडताना, स्पर्धा परीक्षेमध्ये ऑप्शनल विषय 2 घ्यावे लागतात, ते निवडताना तुमच्या आवडीचे किंवा तुम्हाला आकलन होणारे, तुम्हाला योग्य वाटणारेच निवडा आणि त्यावरच ठाम राहा. त्यामध्ये दुसऱ्याने काहीतरी वेगळा विषय निवडला म्हणून स्वतःची चलविचल, ज्याला चंचल अवस्था मनाची होऊ देऊ नका. मनामध्ये स्थिरता आणा आणि ठामपणे त्याच पद्धतीत राहा. मग तुम्हाला चांगल्या प्रकारचा स्कोर करता येईल. आणि दुसरी गोष्ट की त्याला 12वीमध्ये इतके पर्सेंटेज होते, मी तर एवढ्याच मार्कनं सेकंड क्लासमध्ये पास झालो, मी इंग्रजीला बळजबरीच पास झालो होतो, मला आता इंग्लिश पेपर येईल का? नाही, अशा गोष्टी मनात चुकूनही आणायच्या नाही. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये मी निगेटिव्ह बोलत नाही, पण असं कधीही चित्र पाहायला मिळत नाही की 10वीच्या 12वीच्या बोर्डात येणारी सगळी मुलं अधिकारी झाली. अगदी 12वीला सप्लिमेंटरी देऊन पास झालेली मुलं पण या राज्यामध्ये उच्च पदावर अधिकारी आहेत. मग तुम्ही होऊ शकता. तर त्यासाठी तुमच्याकडे हवा आहे ठाम आत्मविश्वास आणि प्रयत्न. कारण स्पर्धा परीक्षेत ओनली टॅलेंट कॅन नॉट ब्रिंग रिझल्ट्स. हार्ड वर्क अँड कंटिन्युअस एफर्ट्स आर ऑल्सो एसेन्शियल्स. येव्हाना मी तर उलट सांगेन की अति स्कॉलर जे विद्यार्थी असतात ना, एकदम फास्ट रिझल्ट, पहिल्या वर्ग चाचणीत आउट ऑफ घेणारे, एकदम टॉपला येणारे विद्यार्थी, असे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत बऱ्याच वेळा टिकाव धरत नाहीत. कारण तिथे हवा असतो संयम आणि सातत्य, आणि ते नेमकं त्यांना सहन होत नाही आणि तिथे मग ते डिस्टर्ब होतात. आणि अशा वेळी मग ते गिव्हअप पॉलिसी पटकन करतात. तर यामध्ये तुम्हाला प्रीमध्ये जेवढं स्थिर राहायचं तेवढंच मेन्स एक्झामसाठी स्थिर राहायचं, तेवढंच फिजिकलसाठी राहायचं, तेवढंच इंटरव्ह्यूसाठी राहायचं, तेवढंच मेडिकलसाठी राहायचं आणि स्वतःला सिद्ध करायचं. म्हणून तयारी करताना सर्वांगीण तयारी करा. दुसरी गोष्ट, मी क्लास केला नाही म्हणून मी असा कधी कोणत्याही विद्यार्थ्यांना सल्ला देत नाही की आपण क्लास करू नका. निश्चित करा, निश्चित ग्रुप करा, परंतु फक्त त्याच्या मागे लागू नका. तुम्हाला तयारी करताना तुमच्यातील व्यक्तिमत्वाला अधिकारी करायचंय, म्हणून तुम्ही स्वतः काय करा, स्वतःला डेव्हलप करा. तर तुम्ही तुमच्या अपेक्षित यशापर्यंत जाऊ शकता. आणि ही तयारी करताना केवळ अभ्यास 15 तास केला म्हणजे यश येतं, अशा बऱ्याच गोष्टी असतात. मी बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकतो की सर किती तास अभ्यास करायला पाहिजे मग अधिकारी व्हायला? नाही,
एखाद्यानं 15 तास केला तरी त्याच्या वाट्याला यश येणार नाही, एखाद्यानं 3 तास केला तरी येईल. तुम्ही अभ्यास किती तास केला याला कोणतीही किंमत नाही आहे. तुम्ही अभ्यास कसा केला आणि आकलन काय केलं याला खूप जास्त किंमत आहे. जसं तुम्ही काय खाल्लं याला किंमत नाही, तुम्ही काय पचवलं याला किंमत आहे. अभ्यासाचं तेच आहे. चर्वण काय केलं हे नाही, तर तुम्ही ग्रहण काय झालं, तुमच्या शरीरानं ते ॲब्झॉर्ब काय केलं, तसं तुमच्या मेंदूनं ते ज्ञान आकलन किती केलं आणि आकलन झाल्यानंतर त्याचं उपयोजन परीक्षेच्या वेळी तुम्हाला किती करता आलं यावर अवलंबून आहे. जसं तुम्ही क्रिकेट मॅच पाहताना सांगता, बऱ्याच वेळा बसल्यावर सोप्यावर बसून सांगता, अरे फुलटॉस बॉल होता, फ्रंट फुटवर येऊन 4 मारायला पाहिजे होता. पण तुम्ही स्वतः स्पीचवर गेले, बॅट हातात असले की तसाच चेंडू परत पडला तर तुम्हाला परत तो तसाच मारता येईल याची गॅरंटी नाही. स्पर्धा परीक्षेत पण तीच अवस्था. राहिलं स्पर्धा परीक्षेची सातत्यानं तयारी करताना आणखी एक मुद्दा सांगतो, एकदम साधा सरळ आहे की बुद्धिमापन चाचणी आता CSAT पण आलेला आहे तुमच्याकडे, अगोदर नव्हतं. तर याची तयारी करण्यासाठी बरेच जण काय करतात, मोठमोठी आवाढव्य पुस्तके घेऊन तयारी करायला सुरुवात करतात आणि सुरुवातीलाच ते अवघड जनित्र पाहून घाबरतात आणि तिथून स्किप करतात. त्यापेक्षा साधी सोपी पद्धती सांगतो. कोणतीही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यापूर्वी 30-31 पर्यंतची पाढे पाठ करा. 30-31 पर्यंतच्या संख्येची वर्ग आणि घन पाठ करा. साध्या गोष्टी आहेत, एकदम सिंपल. आणि त्यानंतर इयत्ता 4थीचं स्कॉलरशिप, इयत्ता 7वीचं स्कॉलरशिप, इयत्ता 5वीचं नवोदयचं बुद्धिमापन चाचणी आणि त्यानंतर तुमचा 7वी ते 10वी पर्यंतचा जो अंकगणित आहे या विषयाचा अभ्यासक्रम बारकाईनं समजून घ्या. त्यामध्ये गुणोत्तर, काम, काळ, वेग, अंतर, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी बारकाईनं समजून घ्या. आणि या समजून घेतल्यानंतर तुमच्या सहजगत्या इतक्या सवयीच्या झाल्या पाहिजे की बुद्धिमापनमधले प्रश्न तुम्हाला अंक समोर दिसले की डोक्यात चालले पाहिजेत. हे कधी होईल, जेव्हा तुम्हाला हे मुखोद्गत असेल तेव्हा सहजरित्या होईल. हे कोणतं कितीही क्लिष्ट उदाहरण कुणी फळ्यावर समजून सांगितल्यानं किंवा यूट्यूबवर दिल्यानं तुम्हाला येणार नाही. जोपर्यंत तुमच्या आतून तुम्हाला ती गोष्ट समजत नाही, अगदी साध्या भाषेत सांगू की तुम्हाला गणित स्पर्धा परीक्षेतल्या बुद्धिमापन चाचणीमध्ये नातेसंबंध हा एक टॉपिक असतो, त्यावर साधारणतः 1 किंवा 2 प्रश्न पडतात. 4 ओळीचा प्रश्न असतो. तो 4 ओळीचा प्रश्न, सीता रघुची मावस बहीण अमुक तमुकचा तमुक आहे असा प्रश्न वाचला की त्याचं उत्तर शोधायला तुम्हाला 3दा वाचावं लागतं. आणि त्याच ऐवजी जर तुम्ही घरी बसलेला असाल, तुमच्या नातेवाईकात कोणीतरी एकानं आईने सांगितलेलं त्याच व्यक्तीविषयीचा नातेसंबंध वेगळा असतो, तुम्ही सांगितलेला नातेसंबंध वेगळा असतो, तरी तुमच्या डोक्यात 100% क्लिक होतं. अगदी तसं आहे या गणितांमध्ये. जर तुम्ही बारकाईनं आकलन केलं, संख्यांचे पाढे, वर्गमूळ, घनमूळ जर तुम्हाला पाठ झालं तर तुम्हाला ते 100% रित्या सहजगत्या करता येईल आणि तुमचा अभ्यास करणं खूप सोपं जाईल. आणि बुद्धिमापन चाचणीमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळण्याची खूप जास्त शक्यता असते, खूप चान्स असतो तिथे डेव्हलप करायला. तर त्यावर लक्ष द्या. पुढचा की तयारी करताना सर्वांगीण तयारी करा. शरीर, मन, बुद्धी यांचा ताळमेळ ठेवा. मी अभ्यास करणार म्हणून रोज रात्री 3 वाजता झोपणार तर सपशेल चुकीचं आहे. कारण तुम्ही खूप अभ्यास केला परंतु तुमची जर शारीरिक वाढ निकृष्ट दर्जाची झाली तर तुमच्या वाट्याला यश येणार नाही ना, आलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून शरीर, मन, बुद्धी यांचा समतोल ठेवा. शरीरासाठी तुम्हाला फिजिकल टेस्टसाठी त्याचा उपयोग होईल, तुमच्या मेडिकल टेस्टसाठी उपयोग होईल. बुद्धीचा तुमच्या मेन्ससाठी उपयोग होईल आणि तुमचं मन जर स्थिर असेल तर त्याचा तुमच्या इंटरव्ह्यूसाठी उपयोग होईल, तुमच्या मेडिकल चाचणीसाठी उपयोग होईल. मी असंही पाहिलंय माझ्या सोबतच्या विद्यार्थ्यांचं की अधिकारी झाल्यानंतर मेडिकल चाचणीला गेल्यानंतर केवळ फक्त एन्झायटीमुळे ECGचा ग्राफ डिस्टर्ब येतो आणि मग 2-2 दिवस हॉस्पिटलला थांबून राहावं लागतं, एक्सपर्टचं ओपिनियन घ्यावं लागतं. हे कशाचं द्योतक आहे की आपण
स्वतःला फक्त एक बाजूचा कोपरा जर ओढत गेलो तर मग आपलं व्यक्तिमत्व समतोल होणार नाही. किंबहुना मित्र हा अगदी आग्रहानं सल्ला देईन, ज्यांना ज्यांना ही तयारी करायची त्यांनी कोणीही अभ्यास करणाऱ्यांनी रात्री 11:30 नंतर अभ्यास बंद करावा. सकाळी 3च्या नंतर तुम्हाला जेव्हा केव्हा जाग येत असेल तेव्हा उठून अभ्यासाला सुरुवात करा. कारण मधला जो पिरियड आहे निसर्गाने ठरवलेला तुमच्या तो रात्रीचा झोपण्यासाठीचा तो तसाच वापरा. असेही विद्यार्थी आहेत, काही माझे मित्रही आहेत की जे रात्री बसल्यानंतर सकाळी सूर्य उगल्यानंतर अभ्यासाचे उठतात आणि मग 7ला झोपतात आणि दुपारी 2:30-3 पर्यंत झोपतात. तर याचा विपरीत परिणाम नंतर तुमच्या शारीरिक स्वास्थ्यावर खूप होतो. किंबहुना असं होतं की अधिकारी होऊन पदावर आल्यानंतर 8-10 वर्षाच्या आत तुमच्या मागे डायबिटीस, हायपरटेन्शन सारखे आजार लागतात. तर हेही होऊ नये. आपल्याला अधिकारी व्हायचं आहे, त्याचबरोबर एक उत्तम व्यक्तिमत्व बनायचं आहे. तर त्यासाठी शक्य असेल तेव्हा तितकं निसर्गाशी एकरूप राहा. निसर्ग चक्राप्रमाणे जे बायोलॉजिकल क्लॉक आहे बॉडीचं त्याला फॉलो करा आणि त्या पद्धतीनं अभ्यास करा. अभ्यास सकाळी केलेला खूप जास्त लक्षात राहतो. मला याचा खूप चांगला अनुभव आहे. दुसरी गोष्ट, अभ्यास करताना, परीक्षा देताना खूप सकारात्मक राहा. अगदी असवीर जरी झालं, फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुमचा मित्र अगदी चांगल्या पदावर गेला आणि तुमच्या वाट्याला कोणतंच पद आलं नाही, न जाणं तुम्ही नेक्स्ट अटेम्प्टला जर तितकेच सकारात्मक राहिलात तर तुमच्या वाट्याला त्यापेक्षा सुपर क्लास 1चं पद पुढच्या 6 महिन्यात, वर्षभरात येऊ शकेल. म्हणून न्यूनगंड किंवा तुलनात्मक, ज्याला आपण म्हणू की एन्झायटी, ही जनरेट न होऊ देता तुम्ही प्रयत्न करत राहा. दीर्घोद्योग आणि सातत्य जर ठेवलं तर यश नक्कीच येतं. आणि यश येत नाही तर ते तुमच्यासाठी तुमची वाट पाहत उभे राहत. तर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी मी तुम्हाला एक 3-4 गोष्टी सांगितल्या. सगळ्यात पहिलं मानसिक तयारी करा. तुम्हाला त्याचा वेळ लागू द्या आणि वेळ लागल्यानंतर तुम्ही त्यासाठी पायाभूत स्तरापासून तुमच्या अभ्यासाची तयारी करा. कोणत्याही जाहिरातींच्या मागे न पळता स्वतःवर विश्वास ठेवा. वर्तमानपत्र वाचायची सवय लावा. वर्तमानपत्र वाचण्याची सवय इन द सेन्स संपादकीय, म्हणजे विना चित्राची पानं जी असतात ना ती वाचा. त्यामुळे तुमचा विचार वाढेल, व्यासंग वाढेल. त्यामुळे आपलं एककली व्यक्तिमत्व होणार नाही. आणि शासनाला, प्रशासनाला हेच अपेक्षित आहे की अधिकारी म्हणून त्यांच्या वाट्याला येणारा जो नवतरुण तरुणी आहे ती एक बॅलन्स्ड व्यक्तिमत्व असावी. राजकीय स्थित्यांतर, शासन विचारधाराची स्थित्यांतरे होत असतात. त्या परिस्थितीतही तुम्ही सकारात्मक आणि क्रियाशील राहू शकताल आणि राहणारे अधिकारी असाल तरच तुम्ही जनतेसाठी चांगल्या प्रकारचे अधिकारी म्हणून नावारूपास याल आणि लोकांच्या उपयोगी ठराल. म्हणून अशा प्रकारची तयारी करताना सर्वांनी, परत एकदा सांगतो, स्वतःवर विश्वास ठेवा. कितीही विपरीत आणि अडचणीची परिस्थिती असेल त्याचं भांडवल करू नका. कारण मी माझ्या D.Ed सेकंड इयरपर्यंत रॉकेलच्या चिमणीवर अभ्यास केला आहे. माझ्या गावामध्ये तेव्हा पक्का रस्ताही नव्हता. अशा अडचणीच्या परिस्थितीतही अभ्यास करता येतो. 12वी नंतर मी कुठल्याही कॉलेजला गेलो नाही तरी माझं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, MBA, अगदी आता PhD पर्यंतही मला जाता आलं. माझ्या कार्यक्षेत्रातही मला कधी अडचणी आल्या नाही. अतिशय सकारात्मक पद्धतीनं काम करता आलं. किंबहुना हे म्हणेल मी की ग्रामीण भागातला विद्यार्थी असल्यामुळे मी अगदी पहिलीतल्या विद्यार्थ्याशी गप्पा मारू शकतो आजही आणि 80 वर्षाच्या वृद्धाश्रमातल्या एखाद्या पीडित वयस्कर व्यक्तीशी तितक्याच समरसतेनं बोलू शकतो, त्यांना समजून घेऊ शकतो. शेतकरी म्हणून शेतात काम केल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या, म्हणजे या सर्वसामान्य समाजातील बहुतांश लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या आपल्याशा वाटतात, जिव्हाळ्याच्या वाटतात. म्हणून अभ्यास करताना सकारात्मक राहा आणि अभ्यास करून यश आल्यानंतरही स्वतःचे पाय कायम जमिनीवर राहू द्या. माझ्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा आहेत. रभा अट्टल कॉलेजचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मला खूप म्हणजे हा योगायोग वाटतो की म्हणतात पृथ्वी गोल आहे. मी आयुष्यात नोकरी लागल्यानंतर पहिल्यांदा सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी त्या कॉलेजच्या बिल्डिंगमध्ये आलो होतो. माझी बीड जिल्ह्यातील किंवा माझ्या जीवनाची शासकीय नोकरीची कारकीर्द गेवराई तालुक्यात सुरू झाली.
गेवराई तालुक्यातच मी अभ्यास केला. गेवराई तालुक्यातूनच मला या पदापर्यंत जाता आलं आणि आज परत त्याच भागातील विद्यार्थ्यांशी मी बोलतो आहे. पुनश्च एकदा सर्व विद्यार्थी मित्रांना मनपूर्वक खूप शुभेच्छा. कॉलेजचे मनपूर्वक धन्यवाद. मी या ठिकाणी थांबतो. तुमच्या काही शंका असतील तर आपण मला शेअर करू शकता. मी कॉन्टॅक्ट नंबर कम्युनिकेट केलेला आहे. थँक्यू. जय हिंद.